मनोवते वोच्छामि समय पाहुड मिणमु सुध केवली भणिदम नमः समय साराय स्वानुभूत्या चकासते चिस्वभावाय भावाय सर्वभावांतरच्छिदे। अंतिम शासन नायक 1008 भगवान महावीर स्वामी की जय। द्वादशांग श्रुतदेवी की जय। स्वाध्याय कक्ष संपेपर्यंत आपणा सर्वांना चतुर्विध आहाराचा त्याग असणार आहे। समयसार ग्रंथाधिराज आपण बघतो आहे आणि आश्रवाधिकाराते उपसंहाराचे कलश आमचे सुरू आहे। काल आपल्याला अमृतचंद्र आचार्यांनी ज्ञानाची महिमा प्रदान करणारा असा कलश आपण काल बघितला की त्यामध्ये हे सांगितलं की जो भव्य जीव अशा या संपूर्ण आपल्या आत्मतत्वाला स्वतःमध्ये एकाग्र करतो तो पूर्ण केवल ज्ञान स्वभावाला प्राप्त होतो। एक अंतर्मुहूर्त जरी जीव आत्मस्वभावामध्ये तल्लीन राहिला तर त्याला स्वरूपाची केवल ज्ञानाची प्राप्ती होणार आहे हा निश्चय आहे। म्हणून कालच्या श्लोकाचा सारांश पहा की ज्या भव्य जीवाने शुद्धात्म स्वरूप सम्यक दर्शन प्राप्त केलेले आहे, प्रगट केलेले आहे, तथा जो परम पारिणामिक भावरूप आपल्या अनादि अनंत अशा चैतन्य स्वरूप आत्मतत्वामध्ये स्थिर आहे। शुद्धात्म्याचे ध्यानी समस्त परद्रव्यांपासून हटून पूर्ण ज्ञान शक्ती स्वरूपामध्ये लावतात आणि आपल्या आत्म्याच्या ज्ञान किरणांचं बहिर्गमन बंद करून स्वमध्ये केंद्रित होतात। जेव्हा परज्ञेयाविषयी हा जाणण्याला उत्सुक नाही, जे झळकेल जीवद्रव्यामध्ये ते झळकेल याची उत्सुकता पूर्णपणे निमलेली आहे आणि हा आपल्या संपूर्ण ज्ञानाच्या अनुभूतीला आपल्या स्वमध्ये एकाग्र करतो। त्यामुळे कर्म स्वयं दग्ध होतात, आत्मा विशुद्ध होतात। जीवानी कर्म नष्ट केलं असं म्हणण्याचा जरी प्रघात असला तरी जीवानी कर्माला नष्ट करण्याचं जीवाचं सामर्थ्य नाही, कारण कर्म हे पौद्गलिक आहे आणि पौद्गलिक कर्मांना नष्ट करण्याचं आत्म्याचं सामर्थ्य नाही। जीव आपल्या स्वपरिणामामध्ये तल्लीन झाला, उपयोगामध्ये एक अंतर्मुहूर्त पर्यंत स्थित झाला की तिकडे त्या निमित्ताने होणारी नैमित्तिक दशा कर्माची अशी काही प्रगट होते की जी कर्मांवर्गणा जीवाशी कर्मरूपाने संबद्ध असते, तिचा संबंध संपून ती उदयात येऊन क्षय देऊन परत ती आपल्या स्वभावाला म्हणजेच कर्मांवर्गणेला ती प्राप्त होते। म्हणजे यामध्ये तिचं काहीही गेलं असं नाहीये किंवा काहीही परिवर्तन म्हणजे असं परिवर्तन जीवाचं दग्ध झाली असं नाहीये, तर ती कर्मांवर्गणा रूप झाली। पण आम्ही म्हणण्याचा प्रघात असा आहे, जसं आम्ही सिद्ध भक्तीमध्ये देखील म्हणतो की ध्यान हुताशन मे अरी इंधन झोक दियो रिपू रोग निवारी। ध्यान रूपी या हुताशनामध्ये अग्नीमध्ये आमचं कर्म सगळं दग्ध झालेलं आहे असं हा म्हणण्याचा एक त्या ठिकाणी प्रघात आहे, रूढी आहे। पण वास्तविक पाहिलं तर जीवानी कर्माला जाळण्याचं जीवाचं सामर्थ्य नाही। कर्माचा जो कर्मरूपपणा होता हा संपून ती कर्मांवर्गणा रूप परिणत झालेली आहे आणि हा स्वयं आपल्या आत्मस्वभावामध्ये तल्लीन आहे। आणि यासाठी आम्ही उदाहरण बघू शकतो की ज्याप्रमाणे विशिष्ट पद्धतीने काचेमधून जर सूर्यकिरणे एकत्रित केली तर अशा अवस्थेत खाली असलेला कागद किंवा वस्त्र जळू शकतं, त्याप्रमाणे ज्ञानीनी आपली पूर्ण शक्ती आता पणाला लावली आणि आत्मस्थानी केंद्रित केली। परिणाम
केवल ज्ञानाची प्राप्ती झाली. परमशांती स्थान पूर्ण तेज असा स्वरूप आत्म्याला प्राप्त झालेलं असणार आहे. कर्णानुयोगाच्या दृष्टिकोनातून जर या गाथेला आम्ही, या कलशाला जर आम्ही बघितलं, तर आम्हाला हे दिसतं की आता जो जीव श्रेणी आरोहण करणार आहे, तो एक तर उपशम श्रेणी आरोहण करेल किंवा क्षपक श्रेणी आरोहण करेल. उपशम श्रेणीवाला 11व्या पर्यंत जाईल, परंतु त्या ठिकाणाहून त्याला वापस परत खाली यावं लागतं. क्षपक श्रेणीवाला जीव हा समजा श्रेणी आरोहण केल्यानंतर सातिशय अप्रमत्त या विभागापासून कर्माचा क्षय करत करत ज्या वेळेला एक अंतर्मुहूर्त पर्यंत 12व्या गुणस्थानाच्या कालामध्ये एकत्व वितर्क अविचार नावाच्या ध्यानामध्ये तल्लीन होतो, तोपर्यंत त्याचं ज्ञेय बदलत आहे. व्यंजन संक्रांती, योग संक्रांती हे दिसत आहे, तोपर्यंत त्याला केवल ज्ञानाची प्राप्ती होत नाही. पण ज्या वेळेला आता मन एकाग्र केलं, अंतर्मुहूर्त पर्यंत एकत्व वितर्क अविचार नावाचं दुसरं शुक्ल ध्यान जीवनात अवतरित झालं आणि केवल ज्ञानाची जीवाला प्राप्ती झाली, त्यावेळेला सर्व परज्ञेयांमध्ये जाणारी त्यांनी आपली शक्ती आपल्या आत्मतत्वामध्ये केंद्रित केली, असं द्रव्यानुयोग म्हणणार आहे. कर्णानुयोगाची भाषा ध्यानाची भाषा राहील. त्या ठिकाणी एकत्व वितर्क अविचार ध्यानाची प्रधानता ठेवून कथन केल्या जाईल. 12व्या गुणस्थानामध्ये अशा प्रकारे झालेलं आहे. आणि कर्म जे आहे, ज्ञानावरण, दर्शनावरण आणि अंतराय, या 3 घाती कर्मांचा नाश होऊन जीवाला केवल ज्ञानाची प्राप्ती होते. केवल ज्ञान प्राप्तीचं गुणस्थान हे 13वं. अशा प्रकारचं कर्णानुयोग आणि द्रव्यानुयोगाची आम्हाला सुसंगती बसवावी लागते. द्रव्यानुयोगाचं कथन स्थूल रूपाने राहील आणि ते कर्णानुयोग काटेकोरपणे तशा प्रकारे दाखवित. या कलशामध्ये आचार्यांनी 2 विशेषण ही आत्म्यासाठी किंवा ज्ञानासाठी दिली. पहिलं विशेषण आलं धीर. धीर शाश्वत किंवा स्थिर अचल रूप त्याला म्हटलेलं आहे धीर. आणि दुसरं आलेलं आहे उदार. धीरोदार महिमनी असे शब्द ठेवले. धीर उदार. उदार याचा अर्थ विशाल. विशाल याचा अर्थ विश्वाला एका समयात जाणण्याचं पूर्ण सामर्थ्य आत्म्यामध्ये आहे. परंतु असं असताना देखील तो असं परकर्तृत्व मात्र जीवनात घेत नाही. असा हा उदार स्वभावी आत्मा आहे किंवा ज्ञानाची ही 2 विशेषण आली आहे. यावर पंडित बनारसजी दासजी लिहितात, कर्म के चक्र में फिरत जगवासी जीव. अनादिकालापासून कर्माच्या चक्रामध्ये हे जगातील जीव फिरत आले आहे. वय रहे बहिर्मुख व्यापत विषमता. आणि सदैव याची दृष्टी ही बाह्य जगतावर केंद्रित झाली. परिधीवर यांनी आपलं लक्ष केंद्रित केलं. स्व आत्मतत्वाकडे आज तागायत पर्यंत अंतर्मुख होऊन कधीही यांनी बघितलं नाही. सदैव याची दृष्टी बाह्य राहिली. देह आणि आत्मा याला एक मानत राहिला आणि शरीराचंच कौतुक हा जीवनामध्ये करत राहिला. अंतर सुमती आई विमल बडाई पायी. आता अंतरंगामध्ये सुमती आली आणि विमल बढाई पायी आणि विमल अशी परिणती जीवनात झाली. पुद्गल सो प्रीती तुटी. ज्या वेळेला अनुभव येईल ही पुद्गलाविषयीची, परद्रव्याविषयीची जी प्रीतीची भावना आहे, ममत्वाची भावना आहे, त्याच्याशी एकत्व रूप भावना आहे, ही भावना एका क्षणामध्ये तुटली. वस्तू स्वरूपाचा बोध झाला. पुद्गल कसं नश्वर आहे, पुद्गल कसं आहे,
पुद्गलाचा आणि माझा संयोग संबंध आहे. आणि हा संयोग असला तर केवळ वरवर आहे, अंतरंगामध्ये या पुद्गलाचा प्रवेश असू शकत नाही. पुद्गल मला सुख दुःख देत नाही, हा जेव्हा दृष्टिकोन जीवनामध्ये अवतरित झाला, समीचीन दृष्टी झाली, यालाच म्हटलेलं आहे की अंतर सुमती आई. अशी सुमती अंतरंगामध्ये जागृत झाली तर पुद्गल असो प्रीती तुटी छोटी माया ममता. आणि जी माया होती, ममत्व बुद्धी होती, ही जीवनात एका क्षणामध्ये नष्ट झाली. श्रद्धा बदलायला एक क्षणच केवळ पुरेसा आहे की आज तागायतपर्यंत श्रद्धा विपरीत होती, एका क्षणामध्ये ही श्रद्धा संपली, विपरीत श्रद्धा संपली आणि समीचीन श्रद्धा जीवनात प्राप्त झाली. शुद्ध नय निवास किनो अनुभव अभ्यास लीनो. शुद्ध नय निवास किनो, शुद्ध नयामध्ये यांनी निवास केला. निवास केला म्हणजे नयामध्ये निवास केला, परंतु शुद्ध नयानी दाखविलेल्या आत्मतत्वामध्ये यांनी विश्राम केला. आणि अनुभव अभ्यास लीनो, अनुभव याला जीवनात आला. भ्रमभाव छांडी दीनो भीनी चित्त समता. सगळा भ्रम हा नष्ट झालेला आहे, दीनो भीनो. आणि चित्त समता, सगळा दीनपणा हा जीवनातून नष्ट झाला. आज तागायत पर्यंत हा स्वतःला दीनहीन समजत होता, तो आता स्वतःला वैभवशाली समजायला लागला. अनंत चैतन्य वैभव याच्या जीवनामध्ये कुठेही निघून गेलं नाही. आणि हा असा तऱ्हेचा दीन किंवा हीन नसून संपूर्ण आहे. आणि या संपूर्णातून संपूर्ण नष्ट निघून गेलं तरी याचं अस्तित्व संपूर्णच असणार आहे, असा हा आत्मतत्व. आणि या आत्मतत्वामध्ये चित्त समता, समता रूपी चित्त आता आहे. अनादि अनंत अविकल्प अचल ऐसो. अनादि आहे, अनंत आहे, अविचल आहे आणि अविकल्प पद अवलंबी अवलोके राम. आणि अशा तऱ्हेने पद अवलंबन करून हा अवलोकन करतो स्वतःच्या आत्मतत्वाला, हा अवलोकन करतो, हा प्राप्त होतो आणि तिथेच हा राम रमतो. अशा प्रकारचा हा कलश आपण बघितला. आणि यानंतर परत अंतिम कलश आश्रवाधिकारामध्ये आलेला आहे, तो आपण बघूया. 124 नंबरचा कलश. रागादीनां जगिति विगमात् सर्वतोप्याश्रवाणां नित्योद्योतं किमपि परमं वस्तु संपश्यतोऽन्यतः स्फारस्फारे स्वरसविसरे प्लावयन् सर्वभावान् आलोकान्तात् अचलमतुलं ज्ञानमुन्मग्नमेतत्. अंतिम कलश आश्रवाधिकाराचा अमृतचंद्र आचार्यांनी प्रस्तुत केलेला आहे की जिचा उद्योत म्हणजे प्रकाश नित्य आहे, अशा कोण्या तरी परमवस्तूला अंतरंगामध्ये पाहणाऱ्या पुरुषाला रागादी आश्रवांचा सर्व प्रकारे क्षणमात्रामध्ये शीघ्र नाश झाल्याने हे ज्ञान प्रगट झाले. की जे ज्ञान अतिशय विस्तार पावलेल्या निजरसाच्या प्रसाराने लोकांतापर्यंत सर्व भावांना व्याप्त करते, सर्व भावांना जाणत. असं हे ज्ञान उदय झाल्यापासून सदैव अचल आहे. म्हणजे उदय झाल्यापासून एक सारखं तसंच राहतं, चलायमान होत नाही आणि अतुल आहे. शुद्ध नयाच्या अवलंबनाने जे जीव एकाग्र होऊन अंतरंगातून
चैतन्य मात्र परम आत्मतत्वाचं अनुभवन करतात. पहिले कलशाच्या अर्थामध्ये आपल्याला भाषा कठीण वाटली की जिचा उद्योत नित्य आहे अशा कोण्या तरी परमवस्तूला अंतरंगामध्ये पाहणाऱ्या पुरुषाला म्हणजे जे शुद्ध नयाचं अवलंबन घेऊन एकाग्र होऊन अंतरंगात चैतन्य मात्र परम आत्मतत्वाचं जे अनुभवन करतात त्याचे सर्व रागादी आश्रवभाव नष्ट होतात. कारण त्याचं लक्ष आता त्याची दृष्टी आता आत्मतत्वावर चैतन्यावर केंद्रित झालेली आहे. राग पर्यायी मध्ये येतो आहे, येत असताना देखील हा आपल्या चैतन्य स्वरूप आत्मतत्वामध्ये निमग्न आहे आणि म्हणून हे सर्व रागादी भाव नष्ट होतात आणि सर्व ज्ञेयांना अंतर्मग्न करणारे निश्चल अनुपम केवल ज्ञान प्रगट होते. असे ज्ञान सर्वांपेक्षा महान आहे. जेव्हा या जीवाला स्वतःच्या स्वरूपाचा बोध होतो तेव्हा रागादी विकारांचा अभाव होतो. एकदा सम्यक दर्शनाची जीवनात प्राप्ती झाली, स्वपरभेद विज्ञान झालं, हे बाकी सर्व पर आहे आणि मी तेवढा एक चैतन्यमय निज आत्मा आहे अशी प्रतीती ज्या क्षणात अंतरंगात येते त्याच क्षणात त्याला समीचीन बोध, स्वरूपाचा बोध, आत्मबोध प्राप्त झालेला आहे. मी कोण आहे, माझं अस्तित्व काय आहे, मी कशासाठी आहे, मला कुठं जायचं आहे, मी कुठून आलो आहे, या सर्व त्याच्या शंकांचं योग्य समाधान त्याला जीवनामध्ये लाभलेलं आहे. त्याला स्वरूप अस्तित्वाचा समीचीन बोध, ज्ञानाची प्राप्ती त्याला झालेली आहे. आणि एकदा जर का अशी ज्ञानाची प्राप्ती त्याला जीवनात झाली की आपोआपच रागादी पासून मी वेगळा आहे ही प्रतीती आली. आज तागायत पर्यंत तो राग जो जीवनात होता त्या रागाप्रती हा अनुरक्त होता. हा सर्व बाह्य पदार्थांमध्ये राग परिणाम करत होता. आता त्याच्या जीवनामध्ये जरी बाह्य पदार्थामध्ये कदाचित राग असेलही पण हा राग चांगला आहे ही भावना त्याची संपली आहे. जोपर्यंत पूर्ण राग संपत नाही तोपर्यंत पर्यायित राग राहणार आहे. 10व्या गुणस्थानापर्यंत रागाचं अस्तित्व आहे. पण श्रद्धा, राग चांगला आहे ही श्रद्धा मात्र आता जीवनात संपलेली आहे आणि अभिप्राय बदलला म्हणून राग असूनही नसल्यासारखा म्हटलं आणि म्हणून रागादी विकारांचा तो अभाव करणार आहे. रागाला जीवनामध्ये तो थारा देत नाही, पनह देत नाही आणि म्हणून राग जीवनात राहणार नाही. तेव्हा द्रव्यस्रवाचाही अभाव होतो. तेव्हा जो पूर्वबद्ध कर्म त्याचा उदय तर सुरू आहे पण उदयामध्ये जी नवीन कर्मांवर्गणा कर्मरूप परिणत होते ही कर्मरूप परिणत होणार नाही. म्हणून नवीन द्रव्याश्रवाचा अभाव होतो. आश्रव भाव नष्ट झाला की बंधाचाही अभाव होतो. आश्रवच नाही तर बंध काय होणार आहे. म्हणून बंधाचाही अभाव आहे आणि जे पूर्वबद्ध कर्म उदयात आलेलं आहे हे उदयात येऊन निर्जरेला प्राप्त होतं आणि ज्ञानावरण कर्मक्षयाने अनंत ज्ञेय प्रतिबिंबित करण्याचं सामर्थ्य प्रगट होतं आणि मग याचं ज्ञानाचा विकास होत होत हा केवल ज्ञानापर्यंत विकसित त्याचं ज्ञान होतं आणि अनंत ज्ञेय त्याच्या ज्ञानामध्ये प्रतिबिंबित होतात. जेव्हा आत्मदृष्टी प्रगट होते तेच मुक्तीचं कारण आहे. त्यामुळे त्याची भ्रमदशा नष्ट होते आणि म्हणून सदैव आत्म आराधना करायला हवी अशा प्रकारचा या ठिकाणी आचार्यांचं या कलशाच्या माध्यमातून आपल्याला सांगणं आहे. शुभचंद्र आचार्यांनी देखील
यावर अध्यात्म तरंगिणी नावाची टीका लिहिलेली आहे. आणि त्या मध्ये हा भाव प्रगट केलेला आहे की निगोद अवस्थेत जीवामध्ये अक्षराच्या अनंताव्या भागाला प्रकाशित ज्ञानही निरावरण आणि नित्य उद्योत असतं. हे जे अक्षर ज्ञान म्हटलं जातं की जे निगोदी जीवांच्या पर्यायीत आहे, हेही त्या ठिकाणी निरावरण ज्ञान आहे आणि नित्य उद्योत रूपाचं आहे. त्या ज्ञानाला अंतरंगामध्ये बघणारे मुनी ज्ञानी रागादी भावांचा अभाव करतात आणि त्या ज्ञानाच्या स्वरसाने विकास करून लोकाला जाणतात. यावर पंडित बनारसजी दासजी लिहितात, जाके परगास में न दिसे राग द्वेष मोह. ज्या ज्ञान स्वभावी आत्म्याच्या प्रकाशामध्ये आता राग द्वेष मोह दिसत नाही, हा एवढा प्रखर प्रकाश आहे, हा एवढा तेजपुंज प्रकाश आहे की त्या ठिकाणी मोह राग द्वेष हे असूनही त्याला दिसत नाही. आश्रव मिटत नहीं बंध को तरस है. तिहुकाल जामे प्रतिबिंबित अनंत रूप. आश्रव मिटत, आश्रव मिटलेला आहे, नाही बंध को तरस है, आणि बंध देखील आता होत नाही. तिहुकाल जामे प्रतिबिंबित अनंत रूप. तीन काळामधले नेय ज्या ज्ञानामध्ये अनंत रूपाने प्रतिबिंबित होतात, आपहू अनंत सत्तानंत ते सरस है. भाव श्रुत ज्ञान परवान विचारी वस्तू. हे जे भाव आहे हे भावश्रुत ज्ञानाने परवान विचारी वस्तू अनुभव करे न जहा वाणी को परस है. ही अनुभवाची दशा आहे आणि तो अनुभव हा वाणीनी आम्ही सांगू शकत नाही. अनिर्वचनीय आनंद, अशा तऱ्हेचा हा आनंद जीवनात आता श्रुतज्ञानीच्या देखील प्राप्त झालेला आहे. अतुल अखंड अविचल अविनाशी धाम, चिदानंद नाम ऐसो सम्यक दर्श है. अशा तऱ्हेने आश्रवाधिकाराची भूमिका आपण बघितली आणि यावर जयचंदजी छाबडा ज्यांनी विशेष टीका हिंदीमध्ये लिहिलेली आहे, त्या या आश्रवाधिकाराच्या शेवटी एक छंद लिहितात. योग कषाय मिथ्यात्व असंयम आश्रव द्रव्यत आगम गाये. योग कषाय मिथ्यात्व असंयम आश्रव द्रव्यत आगम गाये. राग विरोध विमोह विभाव अज्ञान मयी भाव जताए. राग विरोध विमोह विभाव, विरोध म्हणजे द्वेष, राग द्वेष विमोह हे विभाव असून अज्ञानमयामध्ये हे भाव आहे. जो मुनी राज करे जनिपाल सुसिद्धी काल नवाय नमूचित लाय कहू जस पाय लहू मन बाय. अशा तऱ्हेने हा जयचंदजी छाबडांनी या कलशाचा उपसंहार लिहिलेला आहे की मिथ्यात्व, कषाय, योग यांनी आश्रव होतो आहे. राग द्वेष विमोह ही अज्ञानरूप जीवाची दशा आहे आणि ज्यांनी याला सोडलेला आहे अशा त्यांना काय नवाऊ नमुचित लाय, असे जे मुनी आहे त्यांच्या चरणाशी मी मस्तक नमवून नमस्कार करतो. आणि ही आश्रवाधिकाराची आता भूमिका आणि यामधलं उपसंहार आपण बघू. या आश्रवाधिकारामध्ये आपण सुरुवातीला जसं पाहिलं की आश्रवामध्ये आस तागायत पर्यंत नवीन कर्माण वर्गण कर्मरूप होणे याला आश्रव आम्ही म्हणत आलेलो आहे. आगम भाषेमध्ये ते बरोबर पण आहे, पण अध्यात्म भाषेमध्ये
हा दृष्टिकोन आचार्यांनी बदललेला आहे. आणि आश्रव म्हणजे नूतन कर्माण वर्गण्याचे कर्मरूप होणे, पूर्वबद्ध कर्माचा उदय. आणि या उदयामुळे नवीन कर्माण वर्गणा कर्मरूप परिणत होणे. ज्याला पूर्वबद्ध द्रव्य प्रत्यय विद्यमान आहे त्यालाच नवीन कर्माचा आश्रव होतो. मिथ्यात्व, अविरती, कषाय आणि योग हे 4 प्रत्यय नूतन कर्मबंधाचं कारण आहे. हे 4 प्रत्यय जीवरूप चेतन आणि अचेतन दोन्ही प्रकारचे आहे. भावाश्रव आणि द्रव्याश्रव असे आहे. जसं मिथ्यात्व कर्माच्या उदयामध्ये जीवाचा मिथ्यात्वरूप परिणाम झाला. मिथ्यात्वरूप परिणाम होणं हा चेतन विकार आहे. आणि द्रव्याचा मिथ्यात्व कर्माचा उदय, द्रव्य कर्माचा उदय हे अचेतन मिथ्यात्व आहे. जे अचेतन आहे ते तर पौद्गलिक कर्मरूप असून जीव प्रदेशासह परस्पर अवगाह रूपाने बद्ध आहे. हे जे अचेतन पौद्गलिक कर्म आहे यांचा आणि जीव प्रदेशांचा परस्पर अवगाह रूपाने संबंध आहे. परस्पर अवगाह संबंध दोनही एक क्षेत्रावर आहे आणि एक क्षेत्रावर असून तावत कालपर्यंत ते जीवाशी बद्धरूप राहणार आहे. याला म्हणायचं परस्पर अवगाह रूपाने बद्ध आहे. आणि जे चैतन्य आहे ते चैतन्याचे विकारी परिणाम आहे आणि ते अज्ञानीला असतात. आणि जे मिथ्यात्व चेतन रूप आहे हे चैतन्याचे विकार आहे. म्हणून याला चिदाभासी, अजड तर आहे म्हणजे जीवातच होणार आहे, पण तरी देखील त्याला चिदाभासी असं देखील म्हटलं. ज्याला पूर्वबद्ध द्रव्य प्रत्यय आहे त्यालाच नवीन आश्रव बंध होतो. म्हणून द्रव्य प्रत्यय हे नवीन कर्माच्या आश्रवाचे कारण आहे. म्हणून या पॅरामध्ये हे वाक्य आम्हाला हायलाइट करावं लागतं की म्हणून द्रव्य प्रत्यय हे नवीन कर्माच्या आश्रवाचं कारण आहे. ज्याला पूर्वबद्ध द्रव्य प्रत्यय आहे त्यालाच नवीन आश्रव बंध आहे. आणि म्हणून द्रव्य प्रत्यय हे नवीन कर्माच्या आश्रवाचे कारण आहे. त्या पूर्वबद्ध द्रव्य प्रत्ययानुसार जेव्हा चैतन्यामध्ये रागद्वेषादी विकार होतात तेव्हाच ते द्रव्य प्रत्यय कर्माच्या आश्रवास कारण होतात. म्हणजे रागद्वेष मोहरूप चेतना विकार हे कर्माच्या आश्रवास कारणभूत अशा द्रव्य प्रत्ययाचे निमित्त आहे. आणि यासोबत आणखी एक गोष्ट सांगितली की हे पूर्वबद्ध द्रव्य प्रत्यय आहे. जेव्हा रागद्वेषादी विकार होतील तेव्हाच हे द्रव्य प्रत्यय नवीन कर्माच्या आश्रवाला कारण होतात. म्हणजे शेवटी रागद्वेष मोहरूप हे चैतन्य विकार हेच कर्माच्या आश्रवास कारणभूत आहे. हीच गोष्ट या ठिकाणी सिद्ध केली. कारणाचे कारण असेल तरच कार्य होते. या नियमानुसार रागद्वेष मोह असतील तरच द्रव्य प्रत्यय आश्रव बंध करतील. अन्यथा जर रागद्वेष मोह नसतील तर ते द्रव्य प्रत्यय बंध करू शकत नाही. आणि म्हणून रागद्वेष मोह हेच खऱ्या अर्थाने आश्रव आहे. आश्रवाची भूमिका ही आम्हाला पहिल्या पॅरेग्राफ मध्ये आचार्यांनी विशद केली. ज्याप्रमाणे बालविवाही स्त्री जोपर्यंत ती ऋतुमती होत नाही तोपर्यंत ती उपभोग्य नाही आणि ती पुरुषास बांधत पण नाही. जेव्हा तीच बालस्त्री ऋतुमती असताना उपभोग्य होते आणि जर पुरुष स्नेहाने उपरक्त होईल तरच त्यास बांधते. यामध्ये जर पुरुष स्नेहाने उपरक्त होईल हेही महत्वपूर्ण आहे की जर त्याचं प्रेमच नाही
तर ती बांधायला असमर्थ ठरते. याप्रमाणे पूर्वबद्ध द्रव्य प्रत्यय जोपर्यंत उदयात येत नाही तोपर्यंत ते अनुपभोग्य असतात आणि नवीन कर्मबंध करत नाही. जेव्हा ते उदयरूप होतात तेव्हाच ते उपभोग्य होतात आणि जीव त्या उदयानुसार रागी द्वेषी मोही होईल तरच ते नवीन कर्मबंध करतात. म्हणून आश्रवाधिकाराची ही भूमिका आम्हाला इथे समजायची आहे. सम्यक दृष्टी शुद्ध नयाच्या आश्रयाने ज्ञानी आहे. त्यामुळे त्याला अज्ञानरूप रागद्वेष मोह असत नाहीत. अतएव ज्ञानी हा जीवरूप रागद्वेष मोहापासून भिन्न आहे आणि पूर्वबद्ध द्रव्य प्रत्यय हे निश्चयाने कर्माण शरीराशी बद्ध आहे, जीवाशी नाही. दुसरी गोष्ट या ठिकाणी सांगितली की शुद्ध नयाच्या आश्रयाने जीव ज्ञानी बनणार आहे. जे त्रिकाली आत्मतत्व आहे की ज्याचं अवलंबन घेतल्याने, ज्याचा आश्रय घेतल्याने, ज्याचं चिंतन मनन केल्याने या जीवाला सम्यक दर्शनाची प्राप्ती होईल आणि त्याची ज्ञान दशा सुरू राहील. त्यामुळे अज्ञान रूप रागद्वेष मोह त्याला असणार नाही. ज्ञानी झाला की अभिप्राय बदलला, त्यामुळे अज्ञानाने जे रागद्वेष आज तागायत होत होते त्याचं अस्तित्व संपलं. अतएव ज्ञानी हा जीवरूप रागद्वेष मोहापासून भिन्न आहे. म्हणून हा जो रागरूप परिणाम आहे हा त्याचा नाही, म्हणजे चेतनेचे जे विकार आहे त्या विकार रूप हा स्वतः परिणमित नाही. म्हणून पूर्वबद्ध द्रव्य प्रत्यय हे कुठं आहे? तर पूर्वबद्ध द्रव्य प्रत्यय हे कर्माण शरीराशी बद्ध आहे. वास्तविकतः जीवाचे जिथे प्रदेश आहे तिथेच कर्माचे प्रदेश आहे, पण जी नूतन येणारी कर्माण वर्गणा आहे ती जुन्या कर्माण वर्गणेमध्ये कर्मामध्ये मिसळून एकमेक झालेली आहे. वास्तविकतः ती जीवापासून भिन्नच आहे, म्हणून ती जीवाची नाही. म्हणून तो द्रव्य प्रत्ययापासून स्वयं भिन्न आहे. म्हणून द्रव्य प्रत्यय हे त्या ठिकाणी नाही जसं म्हटलेलं आहे, कारण तो आत्मा त्या द्रव्य प्रत्ययापासून म्हणजे कर्मापासून भिन्नच आहे. जी नवीन कर्माण वर्गणा जुन्यामध्ये मिळाली त्याचा बंध जो झाला तो कर्माचा कर्मात झाला, जीवाचा त्याचा बंध नाही. त्यामुळे ज्ञानी अभिप्रायातून मोह राग द्वेषाने रहित असल्याने निराश्रवी आहे आणि ज्ञानीला आश्रव होत नाही, ज्ञानी निराश्रवी आहे, असं हे क्रांतिकारक विधान आचार्य कुंद भगवान आणि आचार्य अमृतचंद्र देव करू शकतात. आज आपण इथे थांबणार आहोत. जिनवाणी के ज्ञान ते सूझे लोकालोक, सो जिनवाणी मस्तक नमो सदा देत हूँ हो. नमो अरिहंताणम नमो सिद्धाणम नमो आयर्याणम नमो वज्रायाणम नमो लोए सवसाहुणम. सर्वांना जय जिनेंद्र.